गणेशोत्सवात गणपती बाप्पाला आणि त्याचसोबत आपल्या सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक। ठाण्यातील मंगल देशमुख यांच्याकडे उकडीचे मोदक ठाण्यात प्रसिद्ध आहेत। ठाण्यातील या मंगल देशमुख या 60 वर्षीय महिला 2002 पासून आपला उकडीच्या मोदकांचा व्यवसाय करत आहेत। या व्यवसायावरच त्यांनी त्यांच्या 4ही मुलांना मोठे केले। मंगल या फक्त एकट्या व्यवसाय करत नाहीत, तर त्यांच्या व्यवसायामुळे ठाण्यातीलच 10 ते 12 महिलांचा रोजगार सुद्धा सुरू झाला आहे। संकष्टी, अंगारकी चतुर्थी आणि गणेशोत्सवात महिनाभर या सगळ्या जणी मिळून उकडीचे मोदक बनवतात। त्यांच्या मोदकांना फक्त ठाणे मुंबईतच नव्हे तर परदेशात सुद्धा मोठी मागणी आहे। हे सर्व मोदक या सगळ्या महिला हाताने बनवतात। तुमचं नाव? मंगलराव साहेब देशमुख। वय काय? वय 59। काय व्यवसाय करतात? मी मोदकांचा व्यवसाय करते। कुठे बनवतात? मी एक गाळा घेते 2 दिवसासाठी। तिथे माझ्या बायका 15 बायका असतात। 15 बायकांमध्ये मी जवळजवळ 5000 मोदक मी बनवते। 10 दिवसामध्ये माझे 5000 मोदक असतात आणि त्याच्यामध्ये बायकांचा म्हणजे रोजीरोटी पण चालते आणि माझ्यामुळे त्यांचं घर चालतं अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि असंच मी सदैव चालू ठेवावं ही माझी इच्छा आहे। कधीपासून तुम्ही हा व्यवसाय सुरू केला? मी 2002 पासून मी हा व्यवसाय चालू केलेला आहे। सुरुवातीपासून मला खूप अडचणी आल्या। आता मी म्हणजे स्वतःच्या याच्यावर मी करू शकते। बायकांना घेऊन मी आज जवळजवळ माझी आजच्या दिवसाला 5000 मोदकांची ऑर्डर माझी आहे आणि मी ती नित्यनेमकी करत राहते। का वाटलं 2002 की आपण असं काहीतरी व्यवसाय सुरू करावा? माझे मिस्टर 2002 मध्ये वारले। त्याच्यानंतर मला काहीच काम नव्हतं, मग मी हा व्यवसाय करायचा ठरवला। त्याच्यामध्ये मला यश भरपूर मिळालं आणि बायकांनी पण खूप मला साथ दिली आणि माझी बारकी मुलगी आहे, तिने खूप मला मेहनत म्हणजे तिने मला जगायचं शिकवलं तिने मला, आणि तेव्हापासून मी हा व्यवसायामध्ये मी आहे। आणि आता माझ्या मुलाने पोळी भाजी केंद्र काढलेलं आहे कामगारमध्ये आणि तिथे सगळं मी ठेवते, व्हेज नॉन व्हेज सगळं माझं असतं आणि तिथे पण माझा धंदा चांगला चालतोय। आणि आता हे मोदकांचं 5 दिवस माझं ते पोळी भाजी केंद्र माझं बंद असतं आणि याच्यामध्ये माझं पूर्ण लक्ष लागलेलं असतं। याच्यामध्ये मी पूर्ण उतरलेली असते व्यवसायामध्ये। कोणते मोदक करतात? उकडीचे मोदक असतात माझे। लोकांची काय प्रतिक्रिया आहेत मोदकांची टेस्ट वगैरे? लोकांची खूप मला प्रतिक्रिया असते, पण माझ्याने म्हणजे त्यांची मागणी खूप असते, पण मी तेवढी पूर्ण करू शकत नाही त्यांची मागणी। माझ्याने होतं तेवढं मी घेते। 5000 मोदक माझे असतात। माझे मोदक असे आवडायचे लोकांना तर बाहेरगावी सुद्धा त्यांची मागणी होती आणि बाहेरगावी सुद्धा मी ते मोदक पाठवलेले आहेत आणि तिकडनं सुद्धा मला चांगला रिप्लाय येत होता त्यांचा। महिनाभरात 5000 मोदकांचा व्यवसाय करणे सोपी गोष्ट नव्हे। मंगल देशमुख यांच्यामुळे अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला आहे। गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक ठाण्यात कोणते प्रसिद्ध आहेत, तर ते मंगल देशमुख यांचे इतकं हे समीकरण घट्ट झालं आहे। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।